आपल्याला टक्स राहिलेला आहे. पहा, हा पहिला टक्स, हा दुसरा टक्स, हा तिसरा टक्स, आता चौथा टक्स आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता ह्या पॉईंटपासून आपल्याला काय करायचं आहे, ह्या पॉईंटपासून आपल्याला 1 इंचाचा पॉईंट काय करायचा आहे, ती व्यवस्थित पद्धतीने अशी तिरका टिप ठेवून 1 इंचाचा पॉईंट देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि हा पॉईंट देऊन घेतल्यानंतर बरोबर हा पॉईंट बरोबर फ्रंट मुंड्याला जॉईंट आपल्याला करून घ्यायचा आहे. ठीक आहे. पहा, साधारणतः अशा पद्धतीने जॉईंट तुम्ही करून घेऊ शकता. आणि इथून हाय, नमस्कार सर्वांना. आपल्या भुजबळ फॅशन लाईफ चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आत्तापर्यंत आपण 4 टक्स ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज, 3 पीस प्रिन्स कट ब्लाऊज हे सर्व आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर शोल्डर, मुंडा किती घ्यायचा, कसा घ्यायचा, काय काय बदल होतात हे आपण पाहिलेलं आहे. तरीसुद्धा अजून तुम्हाला त्याच्यावरती काही व्हिडिओ टिपमध्ये पाहिजे असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आता आपण ह्याच्यानंतर जे आपलं आत्ता काय पाहणार आहोत, आपण आत्तापर्यंत आपलं काय झालेलं आहे, 4 टक्स ब्लाऊज झालेला आहे, कटोरी ब्लाऊज झालेला आहे, प्रिन्स कट ब्लाऊज झालेला आहे, त्याची ड्राफ्टिंग, पेपर कटिंग. बरेच तुमचे कमेंट येतात की ताई पेपर कटिंग दाखवा. मी दाखवलेलं आहे ताईंनो. तरीसुद्धा तुमच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा आपण त्याची रिव्हिजन म्हणून आपण घेऊया. 4 टक्स ब्लाऊज घेणार आहोत, त्याच्यानंतर कटोरी ब्लाऊज घेणार आहोत, आणि त्याच्यानंतर प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग आपण पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण मग आता ड्रेसला आणि वन पीस आणि फ्रॉक्सला वगैरे आपण सुरुवात करणार आहोत. त्याच्या अगोदर आज आपण तुम्हाला 4 टक्स ब्लाऊजची पेपर कटिंग तुम्हाला परफेक्ट पद्धतीने कशी करायची आहे ते पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून तुम्हाला मी दाखवणार आहे. ठीक आहे. तर साईडचा पाहूया 4 टक्स ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने करायची आहे ते. तर पहा, आपल्या भुजबळ फॅशन लाईव्ह चॅनलवरचे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करायला विसरत जाऊ नका. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या पुढच्या बेल आयकॉन बटनावर क्लिक मात्र करायला विसरू नका. ठीक आहे. तर पहा, हे मी इथे सगळे मापे लिहून घेतलेले आहेत. तर पूर्ण उंची आपली किती आहे, पूर्ण उंची 13 + 1 14 आहे. शोल्डर 5.25 इंच घेतलेले आहे कारण डीप नेक आपला आहे त्याच्यामुळे. ठीक आहे. 34 साईजची 1/4 8.5 इंच बरोबर येते. बरोबर, 8.5 अधिक 1.5 इंच आपण स्टिचिंग मार्जिन ऍड केलं आहे म्हणजे 10 इंच झालेले आहे. तर 1/4 कंबर आपली इथं 7 इंच आहे. तर 7 इंचामध्ये 1.5 इंच बरोबर ऍड केलं तर किती, तेवढं स्टिचिंग मार्जिन आपल्याला बरोबर 1/4 कंबरमध्ये करायचं असतं. एवढं लक्षात घ्या. इथं वेगळं आणि इथं वेगळं आपल्याला करायचं नसतं. ठीक आहे. तर पहा, ही पुढचा गळा आपला किती आहे, पुढचा गळा आपला 6 इंच आहे. ठीक आहे. शोल्डर पट्टी आवडीनुसार घ्यायची आहे, तुम्हाला सांगितलं आहे. त्याचबरोबर जर ते आवडीनुसार जर तुमचं तसं म्हणजे कस्टमरचं तसं काही नसेल तर 2.5 ते 3 इंच शोल्डर पट्टी तुम्ही इथं घेतली तरी चालू शकते. ठीक आहे. तर शोल्डर पट्टी पहा, इथं 2.5 अधिक अर्धा इंच बरोबर किती आहे, 3 इंच. बरोबर ना. तर मागचा गळा 9 इंच आपला आहे. 9 इंच म्हणजे डीप गळ्यामध्ये 9 इंच मोडतो. ठीक आहे. तर बाही उंची बघा, बाही उंची किती आहे आपली, बाही उंची आपली 5 इंच आहे. त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण स्टिचिंग मार्जिनसाठी ऍड करत असतो. ठीक आहे. म्हणजे इथं अस्तरचा ब्लाऊज आहे त्याच्यासाठी अर्धा इंच आपण ऍड केलेलं आहे. तर विदाउट अस्तरसाठी आपण किती बाही उंचीमध्ये ऍड करतो, 1.5 इंच ऍड करतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मग बाही उंची एकूण स्टिचिंग मार्जिन सांगता किती झालेले आहे, 5.5 इंच. ठीक आहे. इथपर्यंत ही मापे तुम्हाला समजली. मापे तुम्हाला लिहून घ्यायची असती तर लिहून. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं. चला तर मग आपण आता कटिंगला सुरुवात करूया. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला त्याच्यात भरपूर काही तुम्हाला सांगितलं जाणार आहे. ठीक आहे. तर आपली व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. छान आहोत, ड्रेस कसे शिवणार आहोत, पॅन्ट कसे शिवणार आहोत, घागरा, वन पीस सर्व काही आपण पाहणार आहोत. लहान मुलींचे सुद्धा पाहणार आहोत आणि मोठ्यांचे सुद्धा पाहणार आहोत. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित आपले व्हिडिओ फॉलो करत जा, डेली आपले व्हिडिओ पाहत जा. अपडेट येण्यासाठी बेल आयकॉन बटन क्लिक करायला विसरू नका. ठीक आहे. छान छान कमेंट करायला सुद्धा विसरू नका. ठीक आहे. चला तर मग आपण कटिंगला आता सुरुवात करूया. तर पहा, आपली पूर्ण उंची किती आहे, पूर्ण उंची बरोबर अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घेतलेला आहे. बरोबर, फोल्ड म्हणजे दुहेरी का आपलं इकडं आहे पेपर आणि इकडं फोल्ड केलेलं नाहीये. म्हणजे इथं ओपन ह्या साईडला आहे, म्हणजे जिथं दुहेरी आहे ती बाजू जी आहे फोल्ड केलेली ती बाजू आपल्या साईडला ठेवायची असते. एवढं एक गोष्ट लक्षात ठेवा. पहा, इथं सरळ टेप आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. सरळ टेप ठेवून घेतल्यानंतर इथं पूर्ण उंची आपली किती होती, 13 + 1 इंच. तर इथं 13 + 1 इंच बरोबर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. टोटल किती होती मग आपली, 14 इंच. तर 14 इंचावर इथं मार्किंग करून घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर इथे सुद्धा समोर आपल्याला 14 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं असतं, जेणेकरून आपली जी इथं कंबर रेषा जी येणार आहे ना, ती कंबर रेषा आपली तिरकी येऊ नये. त्याच्यासाठी आपण इथं सुद्धा तेवढीच मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. म्हणजे खाली आपण किती घेतली, पूर्ण उंची 14, इथं सुद्धा 14 घ्यायचं आहे. स्टिचिंग मार्जिन सकता आपण हे मार्किंग करून घेणार आहोत. म्हणजे ठीक आहे, म्हणजे मापे टाकून घेणार आहोत. पहा, आता ही दोन्ही पूर्ण काय करायचं आहे, पूर्णपणे रेषा आपल्याला काय करायची आहे, अशा पद्धतीने पट्टीच्या साईडने ड्रॉ करून घ्यायची आहे. इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे लक्षात घ्या. आता इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे, लगेच काय करायचं आहे, शोल्डरचं माप आपल्याला टाकून घ्यायचं आहे. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे मापे कशा पद्धतीने टाकायचे आहेत ते. तर आपली शोल्डर किती होती, शोल्डर आपली बरोबर 5.25 इंच होती. तर आपण शोल्डर 5.25 इंच बरोबर इथं घेणार आहोत. 5.25 इंच मार्किंग करून घेणार आहोत. शोल्डर 5.25 टाकल्यानंतर लगेचच आपल्याला काय करायचं आहे, तिथं शोल्डर पट्टीचं माप आपल्याला टाकायचं आहे. तर शोल्डर पट्टी आपण 2.5 अधिक अर्धा इंच होतं, तर टोटल आपली शोल्डर पट्टी 3 इंचाची झालेली होती. तर लगेच आपण इथं शोल्डर टाकून घेतली आणि ती तसा स्टेप ठेवायचा आणि इथं लगेच आपल्याला शोल्डर पट्टीचं माप टाकून घ्यायचं आहे. ठीक आहे.
आता पहा इथून इथे आपल्याला काय करायचं आहे, मुंडा टाकायचा आहे. मुंडा आपला किती होता, मुंडा आपला बरोबर 5.25 इंच होता. तर 5.25 वरती आपण मार्किंग इथं करून घ्यायचं आहे, लक्षात घ्या. बरोबर मार्किंग करून घेतलं. आता इथं आपल्याला असं स्टेप ठेवायचं आहे. मार्किंग करून घेतलं की लगेच इथं तुम्ही रेष आखून घेतली तरी हरकत नाही, पट्टीने इथं लगेच तुम्ही रेष आखून घ्या. ठीक आहे. आता इथं काय करायचं आहे पहा, इथं आपल्याला सरळ इथं काय करायचं आहे, असा स्टेप ठेवायचा आहे आणि इथं आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. लक्षात घ्या 34 साईजसाठी छातीचं माप किती आहे, 1/4 छाती 8.5 इंच येत आहे. तर 8.5 इंचावरती तर काय करायचं आहे, मार्किंग करून घ्यायचं आहे आणि लगेचच पुढे आपल्याला 1.5 इंच स्टिचिंग मार्जिनसाठी ऍड करायचं असतं. बरोबर 1.5 इंच स्टिचिंग मार्जिनसाठी ऍड केलं म्हणजे मार्किंग करून घेतलं. आणि आता हे काय करायचं आपल्याला, व्यवस्थित हे पॉईंट काय करायचं आहे, आपल्याला जोडून घ्यायचे आहे, जॉईन करून घ्यायचे आहे थोडक्यात. ठीक आहे. पहा अशा पद्धतीने इथपर्यंत समजलं. आता पहा हे पूर्णपणे झालं. हे अगोदर पूर्ण बेस आपण आखून घेऊया, त्याच्यानंतर मुंड्याचा आपण आकार शेवटी पाहूया. ठीक आहे. 1/4 कंबर किती होती आपली, 1/4 कंबर पहा इथं 7 इंच होती. बरोबर 7 इंचावरती आपण मार्किंग करून घेतलं. 1/4 कंबर 7 इंच होती आणि अधिक 1 इंच काय करायचं आहे आपल्याला, बॅक टक्ससाठी 1 इंच आपल्याला वाढून घ्यायचं असतं. तर 1 इंच आपण घेतलं बॅक टक्ससाठी. ठीक आहे. अर्धा इंचाचा आपण टक्स टाकतो. आता तिथून पुढे काय करायचं आहे, तिथून पुढे आपल्याला 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन घ्यायचं आहे. जेवढं इथं घेतलं तेवढं इथं सुद्धा आपल्याला घ्यायचं असतं. आता ही रेष आपल्याला कमी पडते, तर पुढे वाढून घ्यायची आहे आपण रेष पूर्णपणे. आणि आता हे दोन्ही काय करायचं आपल्याला, जॉईन करून घ्यायचं आहे. तुम्ही स्केलच्या साईडने जॉईन करून घ्या, म्हणजे तुम्ही इकडे तिकडे तुमची रेष येणार नाहीये. ठीक आहे. पहा अशा पद्धतीने ही सुद्धा आपण काय करायचं आहे, हे सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला समजून येईल बाबा ही काय आहे आपली स्टिचिंग मार्जिनची लाईन आहे. ठीक आहे. इथपर्यंत आता हा आपला बेस तयार झाला. आता इथून पुढे काय करायचं आहे, इथून पुढे आपल्याला मुंडा टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने टेप ठेवा आणि पाठीमागचा मुंडा किती असतो, 1.5 इंच आणि पुढचा मुंडा किती आपण घेतो, 1 इंच घेतो. ठीक आहे. लक्षात घ्या. आता पहा इथं आपला डीप गळा होता. ठीक आहे ना. आता फ्रंटसाठी काय किती करणार आहोत, घेणार आहोत आपण 1 इंच. त्याच्यानंतर किती घेणार आहोत, 1.5 इंच. लक्षात घ्या. इथं आपण अगोदर 1 इंचचा पॉईंट घेऊया आणि अशा पद्धतीने तिरकी रेष टाकून घेऊया, म्हणजे इथला पॉईंट तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. इथून इथं 1 इंचचा बरोबर पॉईंट घेतला आणि पुन्हा टेप पुढे सरकवायचा आहे. इथून इथं 1.5 इंचचा पॉईंट काय करायचा आहे आपल्याला, काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता हे दोन्ही पॉईंट समजले. आता काय करायचं आहे, इथून इथं काय करायचं आहे, अर्धा इंचचा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे. इथून इथं अर्धा इंचचा पॉईंट. बरोबर. आणि हा पॉईंट काय करायचं आहे, आपल्याला जोडून घ्यायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. आता हा पॉईंट आपण जोडून घेतला पूर्णपणे. आता काय करायचं आहे, बरोबर आपल्याला इथं मुंड्याचा आकार काढून घ्यायचा आहे. बरोबर. ठीक आहे. हे बॅक मुंडा बरोबर आपल्याला इथून आपल्याला बॅक मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने काय करा, तुम्ही बॅक मुंड्याचा बरोबर आकार तुम्ही इथे देऊन घ्या. ठीक आहे. आणि आपल्याला इथून इथे काय करायचं आहे, आपल्याला फ्रंट मुंड्याचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने तुम्ही फ्रंट मुंड्याचा आकार इथे देऊन घेऊ शकता. पहा अशा पद्धतीने. पहा अशा पद्धतीने. अजून एक गोष्ट आपण काय शिकलेली आहे, की इथून इथं काय करायचं आहे, अर्धा इंच काय करायचं आहे आपल्याला, खाली डाऊन जायचं आहे इथं मुंड्यापासून. ठीक आहे. किती इंच, अर्धा इंच आपल्याला डाऊन जायचं आहे. ह्या गोष्टी आपण शिकलेलो आहे. ठीक आहे. बरोबर हे दोन्ही जॉईन करून घ्यायचं आहे. अर्धा इंच आपल्याला जॉईन हे करायचं आहे, अर्धा इंच डाऊन जायचं आहे आणि इथून आपल्याला कटिंग करायची नाही. कटिंग आपल्याला इथूनच अशी करायची आहे. ठीक आहे. ही कशासाठी आपण केलं, मुंढ्यामध्ये चुने येऊ नये ह्यासाठी आपण हे शिकलेलो आहोत. ठीक आहे. अजून एक गोष्ट हे शिकलेलं आहोत. बरोबर ना. इथून इथं मुंड्यापासून अर्धा इंच घ्यायचा आहे आणि ही रेष आखायची आहे. ही रेष कशासाठी आहे, पाठीमागच्या मुंड्यासाठी आपण ही रेष आखून घ्यायची आहे. ठीक आहे. इथपर्यंत आपण ह्या गोष्टी आपण शिकलेलो आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे पहा, आपल्याला आता पुढचा गळ्याचा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा आपण पाहणार आहोत. तर लक्षात घ्या, आपण बरोबर इथून इथं काय करायचं आहे, बरोबर असा टेप ठेवायचा आहे इथं आणि इथून तिरका टेप ठेवून आपल्याला पुढचा गळा आपला किती होता, पुढचा गळा बरोबर आपला 6 इंचाचा होता. बरोबर 6 इंचावरती काय करायचं आहे, आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. आणि इथं बरोबर आपल्याला काय करायचं आहे, सरळ रेष आखून घ्यायची आहे. सरळ रेष आखून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बॉक्स तयार करून घेतल्यानंतर आपल्याला फ्रंट गळ्याचा बरोबर आपल्याला शेप देऊन घेता येतो. ठीक आहे. आणि इथून इथं काय करायचं आहे, पूर्णपणे आपल्याला 1 ते पाऊण इंच आतमध्ये पॉईंट घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि असा शेप देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे. मी साधारणतः इथं पॉईंट देते. बरोबर अशा पद्धतीने काय करायचं आहे, तुम्ही व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे. तुम्ही कशाही पद्धतीने शेप दिला तरी काहीही हरकत नाहीये. ठीक आहे. असा तिरका थोडासा दिला तरी चालेल, जास्त पसरट हवा असेल तर असा तुम्ही दिला तरी चालेल, इथून दिला तरी चालेल, तुमची चॉईस. ठीक आहे. मला जास्त इथं पसरट नको होता, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने ते शेप देऊन घेतलेला आहे. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे पहा, आपल्याला आपण काही कशाची ड्रॉइंग करत आहोत, सॉरी आपण कशाची पेपर कटिंग करत आहोत, तर फोटक्स ब्लाउजची. बरोबर ना. मग फोटक्स ब्लाउजची पेपर कटिंग पाहत आहोत आपण. तर पहा इथं आपण काय करणार आहोत, नेहमीप्रमाणे इथं एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगते, क्रॉसपट्टीसाठी इथून इथं बरोबर 2.5 इंचचा पॉईंट घ्यायचा आहे. बरोबर. आणि इथून इथं किती पॉईंट घ्यायचा आहे, बरोबर इथून इथं सुद्धा आपल्याला 2.5 इंचचा पॉईंट देऊन घ्यायचा आहे. बरोबर. 2.5 इंचचा पॉईंट इथं आपण देऊन घ्यायचा आहे. आणि हा पॉईंट आपल्याला सरळ रेषेने काय करायचा आहे, व्यवस्थित पद्धतीने पट्टींच्या साहाय्याने जॉईन करून घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने
जॉईन करून घ्यायचा आहे. आता पहा, आता काय करायचं आहे, ह्या रेषेपासून इकडे किती घ्यायचा आहे, या रेषेपासून इथं 1 इंचाचा पॉईंट आपल्याला देऊन घ्यायचा असतो. लक्षात घ्या, किती इंचाचा, 1 इंचाचा पॉईंट ह्या रेषेपासून आपल्याला इथं वरती देऊन घ्यायचा असतो. बरोबर, अशा पद्धतीने दिला आणि हा पॉईंट बरोबर इकडे काय करायचं आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे हाफ कर्वचा सहाय्याने. जास्त कर्व द्यायचा नाही, नॉर्मली आपल्याला कर्व अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आपली क्रॉस पट्टीचा आकार बरोबर शेप आपला येऊन जातो. ठीक आहे, ही झाली आपली क्रॉस पट्टी. ठीक आहे, क्रॉस पट्टी ही आपली झाली. आता काय करायचं आहे आपल्याला, आता बरोबर आपल्याला इथून येते आणि काय पॉईंट टाकायचे आहे ते तुम्हाला सांगते. ठीक आहे, आता ह्याचा आणि ह्याचा काय करायचं आहे, ह्या दोन्हीचा आपल्याला मध्य काढायचा असतो. ठीक आहे, पण त्याच्या अगोदर आपल्याला इथून इथे आपल्याला अशा पद्धतीने टेप ठेवून घ्यायचा आहे आणि इथून इथं आपल्याला बरोबर किती 3.25 इंचाचा बरोबर आपल्याला इथं काय करायचं आहे, पॉईंट देऊन घ्यायचा आहे. पहा इथं 3.25 इंचाचा बरोबर पॉईंट आपण देऊन घेणार आहोत. ठीक आहे, आता इथून इकडे दोन्ही साईडनी किती हे करणार आहोत आपण, कितीचं टक्स देण्यासाठी पहा इथून इथं आपण त्याच्या अगोदर इथं वरती रेष देऊन घेऊया, आपण साधारणतः पॉईंट देऊन घेऊया 2 ते 2.25 इंचाचा पॉईंट आपल्याला इथं देऊन घ्यायचा असतो साधारणतः. ठीक आहे, 2 ते 2.25 इंचाचा घ्या पॉईंट. इथं आपण पॉईंट घेतला, ही रेष काय करायची आहे, अशा पद्धतीने जॉईंट आपल्याला करून घ्यायची आहे. आता ह्या दोन्ही साईडला आपण इथं टक्स टाकणार आहोत. हा टक्स कशावरून ठरवायचा आहे, किती टाकायचा आहे ते, तर पहा छातीची साईज जर छोटी असेल तर इथून इथं अर्धा इंचाचा पॉईंट आपण इथून ह्या साईडला आणि इथून ह्या साईडला दोन्ही ठिकाणी अर्धा इंचाचा पॉईंट सफिशियंट आपल्याला ठरतो. पण जर तुमची छाती जर जास्त असेल, ठीक आहे, तर छाती जास्त असेल 36 साईजची 38 साईजची, तर इथं साईज आपली वाढत जाते. त्याच्यामुळे काय होतं, साईज वाढलं म्हणजे आपल्याला इथं फप येऊन आपला व्यवस्थित फिटिंगला ब्लाऊज बसतो. तर आपली 34 साईज आहे, तर इथून इथं आपल्याला 1.25 इंचाचा आपल्याला टक्स बास होऊ शकतो किंवा अर्धा इंचाचा सुद्धा बास होऊ शकतो. इथं मग छातीच्या साईजनुसार आणि तब्येतीनुसार इथून इथं किती माप आपल्याला घ्यायचं आहे हे आपण ठरवायचं आहे. ठीक आहे, तर साधारणतः मी इथं अर्धा इंचाचा पॉईंट घेणार आहे, इकडून इकडे अर्धा इंचाचा पॉईंट आणि इकडून इकडे बरोबर अर्धा इंचाचा पॉईंट आपण देऊन घेणार आहोत. ठीक आहे, अर्धा इंचाची पॉईंट देऊन घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, हे दोन्ही पण पॉईंट अशा पद्धतीने, हे पॉईंट आणि हे पॉईंट अशा पद्धतीने आपल्याला कसं जोडून घ्यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे हा आपला पहिला टक्स आपला तयार होईल, रेडी होईल. पहा अशा पद्धतीने आपण टक्स आपला पहिला टाकून घेतलेला आहे. तर आता ह्याच्यानंतर पहा, ह्याच्यानंतर काय करायचं आहे, इथून इथं वरती काय करायचं आहे आपल्याला, इथून इथे वरती आपल्याला बरोबर 1 इंचाचा पॉईंट घ्यायचा आहे. लक्षात घ्या, किती इंचाचा पॉईंट घ्यायचा आहे, इथून वरती आपल्याला बरोबर 1 इंचाचा पॉईंट आपल्याला देऊन घ्यायचा आहे. 1 इंचाचा पॉईंट आपण देऊन घेतला इथे. आता ह्या पॉईंटनुसार आपण सर्व मापे आपण टाकायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, आता ह्या दोन्हीचा हा आणि ह्याचा दोन्हीचा काय करायचं आपल्याला मिडल त्या काढून घ्यायचा आहे. पहा इथं आपला किती भरत आहे, बरोबर 4.5 इंच, बरोबर 4.5 इंच भरत आहे. आता हे 4.5 इंचचं काय करायचं आहे, हाफ काढायचा आहे. 4.5 इंचचा हाफ किती आहे टोटल आपला 2.25 इंच, बरोबर 4.5 इंचचा हाफ आपला येत आहे. ठीक आहे, 2.25 इंच इथं मी पॉईंट घेतला मिडल पॉईंट. मग आता काय करायचं आहे, इथून इथे बरोबर आपल्याला हा जे पॉईंट आहे ना, हा पॉईंट आहे ना, ह्या पॉईंट पासून आपल्याला 1 इंचाचा पॉईंट इकडं ह्या साईडला घ्यायचा आहे, साधारण 1 इंचाचा. इथून इकडे 1 इंचाचा घ्या किंवा ह्या पॉईंट पासून इकडे 1 इंचाचा घ्या साधारणतः. पहा इथून असं आपण 1 इंचाचा पॉईंट घेतला, तिरका घ्या किंवा असा घ्या. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने 1 इंचाचा घेतला. हा सुद्धा पॉईंट किती साधारणतः 1 इंचाचा आपला भरला पाहिजे, म्हणजे दोन्ही साईडला 1 इंचाचा पॉईंट आपण भरल, ह्या पद्धतीने आपण पॉईंट देऊन घ्यायचा आहे. आणि आता हा पॉईंट बरोबर आपल्याला काय करायचं आहे, जॉईन करून घ्यायचा आहे. जॉईन करून घेतल्याच्या नंतर आता काय करायचं आहे, इथं आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही साईडला आता नेहमीप्रमाणे आपल्याला 1.5 इंचाचंच घ्यायचं असतं. फक्त हा पॉईंट आहे ना, हा पॉईंट ह्या टक्सचा इथंच फक्त आपल्याला कमी जास्त करायचं असतो साईजनुसार. पण हे जे टक्स आहेत ना, हे टक्स नेहमीप्रमाणे 1.5 इंचावरतीच आपल्याला घ्यायचं असतं. म्हणजे ह्या रेषेच्या इकडं 1.5 इंच, ह्या रेषेच्या इकडं 1.5 इंच. ठीक आहे, आणि आता हे 1.5 इंचाचा टक्स बरोबर ह्याला काय करायचं आहे, इथं व्यवस्थित पद्धतीने जॉईंट आपल्याला करून घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने जॉईन करून घेतला. हा झाला आपला दुसरा टक्स. आता ह्याच्यानंतर पहा, ह्याच्यानंतर काय करायचं आहे, बरोबर आपल्याला इकडे आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे. इकडे टक्स देऊन घेतल्यानंतर आता काय करायचं आहे, बरोबर इथं सुद्धा काय करायचं आहे आपल्याला, अशा पद्धतीने आपला इथं सुद्धा काय झालं पाहिजे, बरोबर 1 इंचाचा पॉईंट आपला इथं आला पाहिजे. पहा इथं बरोबर इथून इथं 1 इंच घेतलं आणि इथून इथं सुद्धा बरोबर 1 इंच आपला भरला पाहिजे साधारणतः. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने बरोबर दोन्ही साईडनं 1-1 इंचाचा पॉईंट आपला येत आहे. आता काय करायचं आहे, इथून इकडे वरती आपल्याला घ्यायचं आहे. किती साधारणतः घेणार, इथून इथे वरती तुम्ही साधारण दीड इंचावरती घेऊ शकता. ठीक आहे, 1.5 इंचावरती पॉईंट आपण घेतला. कुठून, इथून जिथं आपली क्रॉसपट्टीचा आपली रेष आहे तिथून इकडे 1.5 इंचाचा पॉईंट घ्या आणि इथून हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला काय करायचं आहे, जॉईन करून घ्यायचा आहे, म्हणजे जोडून घ्यायचा आहे. ठीक आहे, आपण दोन्ही पॉईंट जोडून घेऊया आणि त्याच्यानंतर तिथले टक्स कशा पद्धतीने टाकायचे आहे ते तुम्हाला सांगते. ठीक आहे, असं जोडून घेतलं. आता इथे सुद्धा आपल्याला दोन्ही साईडने काय करायचं आहे, 1.5 इंचाचं बरोबर आपल्याला अंतर घ्यायचं आहे. इथून इकडे 1.5 इंच आणि इथून इकडे सुद्धा 1.5 इंच, बरोबर. आणि आता हे दोन्ही पॉईंट सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, जॉईन करून घ्यायचे आहेत स्केलच्या सहाय्याने. ठीक आहे, तुम्ही नवीन असाल, बिगिनर्स असाल तर पट्टीचा यूज नक्की करा.
रेषा आखण्यासाठी. ठीक आहे. पहा ह्याच्यानंतर आपण ड्रेसची कटिंग, ड्रेसची कटिंग, घागरा, वन पीस वगैरे हे सुद्धा आपण सर्व काही पाहणार आहोत. पहा आता आपला अजून एक चौथा पॉईंट आपल्याला टक्स राहिलेला आहे. पहा हा पहिला टक्स, हा दुसरा टक्स, हा तिसरा टक्स. आता चौथा टक्स आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता ह्या पॉईंट पासून आपल्याला काय करायचं आहे, ह्या पॉईंट पासून आपल्याला 1 इंचाचा पॉईंट काय करायचा आहे, ती व्यवस्थित पद्धतीने अशी तिरका टेप ठेवून 1 इंचाचा पॉईंट देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि हा पॉईंट देऊन घेतल्यानंतर बरोबर हा पॉईंट बरोबर फ्रंट मुंड्याला जॉईंट आपल्याला करून घ्यायचा आहे. ठीक आहे. पहा साधारणतः अशा पद्धतीने जॉईंट तुम्ही करून घेऊ शकता. आणि इथून इथं काय करायचं आहे, ह्या टक्सला बरोबर इकडून इकडे पाव इंच आणि इकडून इकडे पाव इंच बरोबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि बरोबर हे पॉईंट काय करायचे आहेत, इथे जॉईन करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने जॉईन करून घेतले. पहा अशा पद्धतीने आपण हे दोन्ही पण पॉईंट आपण टक्स काय केले, जॉईन करून घेतलेले आहेत. पहा अशा पद्धतीने 4 टक्स ब्लाउजची आपली काय झाली आहे, ड्राफ्टिंग झालेली आहे. आता आपण हे कट करून घेऊया आणि त्याच्यानंतर सांगते तुम्हाला ही कटिंग आपण अगोदर करून घेऊया. पहा अशा पद्धतीने. आणि ही क्रॉस केलेलं ते आपण घ्यायचं नाहीये. अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे. आता हे दोन्ही काय करायचं आहे, आपण ओपन करून घेऊया. हे दोन्ही सुद्धा फोल्ड केलेलं, म्हणजे आपल्याला मधला पार्ट कट करणं इझी जाईल. ठीक आहे. इथून पुढचे व्हिडिओ अजिबात मिस करू नका. आपण पूर्ण काय आपण भरपूर काही ड्रेसचे वगैरे आणि गळ्याचे वगैरे डिझाईनचे वगैरे प्रकार आपण शिकणार आहोत. त्याच्यामुळे इथून पुढचे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आपले व्हिडिओ नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात. आणि आपले व्हिडिओ फॉलो करायला आणि कंटिन्यू शेवटपर्यंत पाहायला सुद्धा विसरत जाऊ नका. पहा अशा पद्धतीने काय करायचं आहे, क्रॉस पट्टी आपल्याला इथं कट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने कट करून घेतली क्रॉस पट्टी आपण. पहा अशा पद्धतीने आता गळ्याची कटिंग आपण करून घेणार आहोत. त्याच्या अगोदर इथं मुंडा. आता हा मुंडा बरोबर काय आहे, हा आपला फ्रंट मुंडा आहे. हा फ्रंट मुंडा काय करायचा आहे, आपण इथं कटिंग करून घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने फ्रंट मुंडा आपण कटिंग करून घेतला. बरोबर फ्रंट मुंडा आणि बॅक मुंडा ह्याच्यामध्ये आपलं किती साधारण अर्धा इंचाचं अंतर आपलं राहिलेलं हवं. ठीक आहे. पहा अशा पद्धतीने आता गळ्याचा आपण काय करायचं आहे, आकार आपण व्यवस्थित पद्धतीने शेप काढून घ्यायचा आहे. असं जसा शेप आपला आहे असेल तशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, त्याची कटिंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. काही प्रश्न असतील, क्वेश्चन असतील तर कमेंट करून नक्की विचारा. आपण त्याच्याबद्दल चर्चा नक्की करूया. ठीक आहे. पहा अशा पद्धतीने आपला काय झाला आहे, 4 टक्स ब्लाउजचा फ्रंट पार्ट आपला रेडी झालेला आहे आणि हा बॅक पार्ट आपला रेडी झालेला आहे. ठीक आहे. पहा अशा पद्धतीने दोन्ही पार्ट आपले रेडी झालेले आहेत. बाहीची कटिंग सांगितलेली आहे. बाहीची कटिंग पण तुम्हाला हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा छान छान. आणि डेली आपले व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. आणि पहा याच्यानंतर आपण कटोरी ब्लाउजची पण अशा पद्धतीने कटिंग पाहणार आहोत उद्या. त्याच्यानंतर प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग पण पाहणार आहोत. त्याच्यानंतर ड्रेस, वन पीस, घागरा वगैरे पाहायला आपण सुरुवात करणार आहोत. त्याच्या अगोदर ह्याची सर्व आपण रिव्हिजन ह्या कटिंगची आपण सुरू केलेली आहे. आता ह्याच्यानंतर आपण उद्या कटोरीचं ब्लाउजचे कटिंग पाहूया. ठीक आहे. तर पहा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करायला विसरू नका.